मित्रांनो, एमसीक्यू जे तुम्हाला 10 मार्कला विचारता, मुख्यतः सेकंड इयर मध्ये M3 ला आणि फर्स्ट इयर मध्ये M1 M2 फिजिक्स आणि केमिस्ट्रीला. सो हे 10 मार्काचे जे एमसीक्यू असतात याला तुम्ही आउट ऑफ मार्क कसे घेऊ शकता याची एकदम भारी ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहे. 5 स्टेपची स्ट्रॅटर्जी आहे ती फॉलो करा. तुम्हाला या एंड सेमला 10 पैकी 10 मार्क जे एमसीक्यूचे आहे ते शुअर शॉट भेटणार. या 5च गोष्टी फॉलो करा. मित्रांनो बघा, आता मी ही व्हिडिओ बनवतो आहे की जेणेकरून आता तुमची एक्झाम एकदम जवळ आहे या हिशोबाने मी ही व्हिडिओ देतोय आणि या हिशोबाने मी ज्या स्ट्रॅटर्जी आता डिस्कस करणार आहे या सगळ्या या हिशोबाने धरून चाललंय की एक्झाम एकदम जवळ आहे. पण हीच एक्झाम जर 4 महिने 2 महिने आधी असती नंतर असती तर मी वेगळ्या स्ट्रॅटर्जी दिल्या असतं, लक्षात घ्या. सो आत्ताच्या हिशोबाने मी स्ट्रॅटर्जी देतो पण त्या 100% व्हेरीफाईड आहे, त्याच फॉलो करा. विषय तुमचे आउट ऑफ मार्क देऊन देतील. बघा, पहिलं आहे एमसीक्यू ला आउट ऑफ मार्क घेण्यासाठी पहिली स्ट्रॅटर्जी आहे ओनली फोकस ऑन 60 मार्क थेअरी पेपर. आपल्याला 70 मार्कच पेपर आहे ना, 10 मार्क आपले एमसीक्यू, 60 मार्क थेअरी आहे. यस. सो मी कुठल्या विषयांच्या बाबतीत बोलतोय, फक्त बाकीच्यांना एमसीक्यू नाहीये, फक्त एवढेच विषयाला एमसीक्यू. M1 M2 फिजिक्स केमिस्ट्री आहे फर्स्ट इयर मध्ये आणि सेकंड इयर मध्ये M3. सो काय करा, एमसीक्यू साठी 10 मार्काचं कसं करायचं पुढे सांगतो. आता पहिली स्ट्रॅटर्जी आहे आपली, पहिल्यांदा आपल्याला 60 मार्कावर फोकस करायचा आहे. म्हणजे जो 60 मार्काचा 4 युनिटचा सिलेबस आहे थेअरी पेपरचा तो इतका परफेक्ट करा की कुठलाही प्रश्न एमसीक्यूचा आला तर तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. कारण एमसीक्यू म्हणजे वेगळं काही नाहीये. आपला मोठा जो सम असतो थेअरीचा त्याच्यातली एखादी छोटीशी स्टेप, एखादा छोटासा फॉर्म्युला, एखादा कॉन्सेप्ट असं विचारलेलं असतं. एमसीक्यू म्हणजे वेगळं काही नसतं ना. जो मोठा थेअरी क्वेश्चन आहे त्यातलाच फॉर्म्युला कॉन्सेप्ट काहीतरी असणार आहे. त्यामुळे थेअरीचा अभ्यास जर परफेक्ट झाला तर एमसीक्यूचे 10 मार्क कव्हर होता, लक्षात घ्या. आता सेकंड आहे डू 24 एमसीक्यू ओनली. आता हे 24 एमसीक्यू कुठले 24 करायचे, लक्षात घ्या. कोरोना नंतर 2019 पॅटर्न चालू झाला तेव्हा पहिला पेपर हा पहिला ऍक्च्युअल पेपर जो युनिव्हर्सिटीने थेअरी पेपर घेतला जेव्हा एमसीक्यू आले तो झालेला 2022च्या डिसेंबरमध्ये, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, बरोबर. मग तो एक पेपर, नंतर 2300 2 पेपर आणि आता मे मध्ये झालेला 4था पेपर. सो 4च पेपर अवेलेबल आहेत, 4च पेपर आहे. आणि या 4 पेपरमध्ये प्रत्येक पेपरमध्ये एमसीक्यू ला फक्त 6 क्वेश्चन असतात. 6 क्वेश्चन 10 मार्कसाठी. एमसीक्यू असे असतात, काही 2 मार्कला, काही 1 मार्कला, असे 6च एमसीक्यू असतात 10 मार्कला. सो 4 पेपर आहे, प्रत्येकात 6 चोक 24च क्वेश्चन तुमच्याकडे अवेलेबल आहेत. सो काय करायचं, हे 24च क्वेश्चन परफेक्ट करा. याच्यातलेच प्रश्न रिपीट होता, जरी नाही रिपीट झाला तरी पण याच पॅटर्न वरती प्रश्न येणार आहे. त्यामुळे 10 मार्कासाठी एमसीक्यूचा अभ्यास करायचा आहे. मग मी एमसीक्यू घेऊन बसतो, मी पासिंग त्याच्यावर. याच्यासाठी 5-5 तास एमसीक्यू साठी वाया घालू नका. फक्त 1 तासात 24 प्रश्न होऊन जातील, तेवढेच करा. तेच रिपीट होता मित्रांनो, तेच रिपीट होता. पेपर नंतर मला सांगा. आणि पॅटर्न तर रिपीट होणारच आहे, त्याच पॅटर्नचा प्रश्न येणार आहे. हे परफेक्ट केले तर फक्त व्हॅल्यू चेंज होईल. व्हॅल्यू चेंज झाल्याने काय सोडू शकता. सो 1 तासात तुमचं काम 24 मार्क आहे. 24 म्हणजे 10 मार्कच होतं, 24 प्रश्नांचं होतंय. कळालं. तिसरी स्ट्रॅटर्जी आहे अवॉइड एमसीक्यू स्टडी. एमसीक्यूचा स्टडी आपल्याला करायचाच नाहीये. का? म्हणजे फुल फ्लेज नाही करायचंय. तेच मी सांगितलं की एमसीक्यू फक्त 10 मार्कला आहे, 60 मार्कला अख्खा थेअरी पेपर आहे. त्यामुळे थेअरी पेपरचा अभ्यास करायचा, एमसीक्यूचे अभ्यास आपोआप होऊन जातो. आणि एमसीक्यूला खूप एमसीक्यू करत नाही बसायची, 24 एमसीक्यू करायचे. म्हणून मी लिहिलंय अवॉइड एमसीक्यू स्टडी. सो एमसीक्यू स्टडीला वेगळा खूप जास्त वेळ नाही द्यायचा आहे, 1च तास वेळ द्यायचा आहे. हे झालं सगळं. तिसरी आहे चौथी, डोंट हेजिटेट टू गेट हेल्प. खूप महत्वाचा पॉईंट आहे, खूप महत्वाचा पॉईंट आहे. वर्गात एमसीक्यू आपण सोडवतोय, टॉपर असो किंवा ड्रॉपर असो, बॅकलॉग असो, रेग्युलर असो, प्रत्येकाला एमसीक्यू एकमेकांना आपण सांगतोच. आणि हेल्प घ्यायला विचारायला लाजू नका. काही बोलायचं पण नाहीये. शेजारचा मित्र, पुढचा मित्र, फक्त असं करायचंय. त्याला लगेच कळून जात. चौथ्याचं काय तो लगेच सांगतो, चौथ्याचं 2. 5व्याचं काय तो लगेच सांगतो, ए. कळालं. सो असं एकमेकांना विचारा, पण लाजू नका, विचारायला लाजू नका. कारण एमसीक्यू भरपूर साऱ्या कॉलेजमध्ये सांगतात, मुलं तर एकमेकांना सांगून देतो. म्हणजे सर एक्झामिनर राहता, एक्झामिनर 10 मिनिटं तर बाहेर जातो, पाणी प्यायला, काही शंकेला जातोच ना बाहेर. त्यावेळी तुम्ही हे विचारायला लाजू नका. ओके. आणि शेवटची या 4ही स्ट्रॅटर्जी फॉलो ज्यांनी केल्या त्याला आउट ऑफ मार्क एमसीक्यूला 10 पैकी 10 पडणारच. ही मी लिहून देतो तुम्हाला, 100% गॅरंटी. मी एवढ्या पोरांना M3 शिकवतो, स्कोर करून देतो. आता मी क्रॅश कोर्स पण M3चा घेणार आहे. 18
18 नोव्हेंबर पासून 22 नोव्हेंबर मी क्रॅश कोर्स पण M3 चा घेणार आहे. ज्याला काहीच येत नाही M3 त्यासाठी मी क्रॅश कोर्स ठेवला. त्यांनी पहिल्या दिवशी 18 ला डेमो लेक्चर करा, आवडलं 19 ला ऍडमिशन घ्या आणि 5 दिवसात M3 मी 100% गॅरंटेड स्कोरिंग करून देतो. त्याच्यामध्ये पण मी हेच सांगतो की बाळा तुला मी MCQ नाही शिकवणार, 60 मार्क शिकवतो आणि 5 स्ट्रॅटेजी शिकवतो. याच्याने त्याला MCQ ला आउट ऑफ मार्क पडून जातो 10 पैकी 10, बाकी होऊन MCQ क्लोअर होऊन जातात. सो या पद्धतीने करा. यस, आणि M3 अवघड जात असेल तर ह्या क्रॅश कोर्सला पण येऊन जा. 18 ते 22 नोव्हेंबर M3 क्लिअर करून देऊ. ठीक आहे मित्रांनो. आणि तसंच बाकी सगळ्या विषयांच्या अभ्यासासाठी नक्की पर्पल ॲप डाउनलोड करा. पर्पल ॲप मध्ये तुमच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे, नोट्स आहे, पेपर सोल्युशन हे सगळं आहे. इंजिनिअरिंगचं वन स्टॉप सोल्युशन पर्पल ॲप आहे, तो डाउनलोड करा. एंडसमच्या अभ्यासाला लागा. जो अभ्यास 15 दिवसात होणार आहे पर्पल ॲपने आम्ही शिकू. आम्ही फक्त लेक्चर बघायचे, नोट बी सगळं आहे. हार्डली तो तुम्ही 5-6 दिवसात कम्प्लीट करशाल आणि आउट ऑफ मार्क घेशाल. सो अभ्यासाला लागा. थँक्यू.